हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इंदून अकॅडमी. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द डिटेल सिलेबस ऑफ बॅक्टेरियोलॉजिस्ट. तर याच्यामध्ये बघा, आपल्या अकॅडमीमध्ये आपण नवीन बॅचेस सुरू केले आहेत फॉर टेक्निकल बॅच अँड जनरल बॅच. तर टेक्निकल बॅचमध्ये आपण जो काही टेक्निकल सिलेबस आहे फक्त तेवढा कव्हर करणार आहेत, आणि त्यामध्ये दुसरी जी बॅच आहे जनरल बॅच, यामध्ये टेक्निकल सिलेबस ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल सिलेबस हा आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, त्याचबरोबर जे काही PYQs आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड गायडन्स हा स्टुडंट्सला इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही या बॅचेसमध्ये एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. तर याच्यामध्ये बघा, जी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, आपण आधी पण पाहिलं, बॅक्टेरियोलॉजिस्ट या पोस्टसाठी एकतर MSc नाहीतर BSc तुमचं मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टमधून झालेलं पाहिजे. याच्यासाठी कोणताही एक्सपिरियन्स नको आहे, कोणताही ऍडिशनल डिप्लोमा कोर्स तुम्हाला नको आहे. फक्त BSc जरी तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही मायक्रोबायोलॉजी मधून, हे इम्पॉर्टंट आहे, जर हे झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात. तर याच्यामध्ये बघा, जो काही नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे याच्यामध्ये काय असणार आहे, वेगवेगळे सेक्शन ज्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि मॅथ्स अँड रिझनिंगचा पोर्शन असतो. तर इंग्लिशच्या याच्यामध्ये विचारलं जाणार आहे ग्रामर, त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन्स आणि टेन्सेस याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. इडियम्स असणार आहेत. फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस, फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला ऍडवर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि सिम्पल टेन्स स्ट्रक्चरिंग इनकरेक्ट आहे, प्रॉपर आहे, कोणता वर्ड पाहिजे, कोणतं रिप्लेसमेंट पाहिजे, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर इथे एक बघा, हा जो एक्झाम आहे याच्यामध्ये 60% क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकलचे असतात आणि 40% क्वेश्चन्स हे टेक्निकलचे असणार आहेत. तर याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स इंग्लिशचे, 15 मॅथ्सचे, मॅथ्स अँड रिझनिंगचे, 15 क्वेश्चन्स हे असणारे तुमचे GKचे आणि 15 क्वेश्चन्स असणार आहेत मराठीचे. असे टोटल 60 क्वेश्चन्स नॉन टेक्निकलचे असणार आहेत. तर मराठीच्या याच्यामध्ये जे काही व्याकरण आहे मराठीचं, समानार्थी, विरुद्धार्थी, सिंपल क्वेश्चन्स असतात. हे अलंकार, उपमा, म्हणी याच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. त्याचबरोबर बघा, जी प्रसिद्ध पुस्तके आहेत याच्यावरती मोस्टली करंट रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. एखादं जर पुस्तक खूप चर्चेत असेल किंवा आधी त्यांचे लेखक, त्यांचा मृत्यू झालेला असेल किंवा त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला असेल, तर अशा टाईपचे पुस्तकांचे नावं, कोणी लिहिलेलं आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात. आणि योग्य जोड्या लावा असे मराठीचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज ज्याचे 15 प्रश्न विचारले जातात, तर याच्यामध्ये करंट अफेअर्स असणारे इंडियाचं आणि महाराष्ट्राचं. त्याचबरोबर हिस्ट्री, जॉग्रफी, आता हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्रीवरती जास्त फोकस ठेवायचा आहे. इंडियन जॉग्रफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पॉलिटीचे क्वेश्चन्स, जनरल सायन्स, स्पोर्ट्स आणि कल्चर, त्याच्यामध्ये कोणते मॅचेस रिलेटेड टुर्नामेंट झालेले असतील, ओके, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स, RTI, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट ऑफ 2015 याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज याच्यावरती पण प्रश्न विचारतात. तर जनरल नॉलेज बघितलं तर याच्यामध्ये सगळंच आहे, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी आहे आणि करंट अफेअर्स आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा. तर याच्यामध्ये बेसिक अर्थमॅटिकचे नॉलेज वरती क्वेश्चन्स विचारले जातील, न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, ओके, स्टॅटिस्टिक्सच्या याच्यावरती, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स हे क्वेश्चन्स असणार आहेत मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये. तर याच्यामध्ये 60 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकलचे असणार आहेत. नॉन टेक्निकल इंग्लिश, मराठी, GK, मॅथ्स आणि रिझनिंग यांचे 15 प्रश्न इथे विचारले जाते. असे 60 क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहेत फॉर 120 मार्क्स. आणि त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट पार्ट आहे ते टेक्निकल सब्जेक्टचा. याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, फंडामेंटल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजिकल टेक्निक्स, कोणकोणत्या टेक्निक्स वापरल्या जातात, जनरल मायक्रोबायोलॉजी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी विचारले जातं, ओके, कोणता डिसीज आहे, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतो, अशा टाईपचे. बायोकेमिस्ट्री, एन्झाईम्स, कोणत्या टाईपचे एन्झाईम्स आहेत हे बायोकेमिस्ट्रीमध्ये विचारले जातात. इम्युनॉलॉजी, जे काही बॉडीचा रिस्पॉन्स असतो, दॅट इज इम्युनॉलॉजी. एन्झायमोलॉजी आहे,
फूड अँड डेअरी मायक्रोबायोलॉजी असणार आहेत, कोणत्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात फूडमध्ये, फर्मेंटेशन, लॅक्टोबॅसिलिक ॲसिडचे बॅक्टेरियाज. त्याच्यानंतर फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. फर्मेंटेशन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक. त्याच्यामध्ये फर्मेंटर याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचे जे काही त्याच्यामधले आतमधले पार्ट्स आहेत, काय फंक्शन्स आहेत त्यांचे, हे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये विचारतात. आणि एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी. कोणत्या कोणत्या एक्स्ट्रीम टेम्परेचर्सवरती कशा टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे हॉट स्प्रिंग्समध्ये किंवा सलाईन वॉटर्समध्ये. आणि जेनेटिक्स, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज जेनेटिक्स. जर हा पूर्ण तुम्ही सिलेबस बघितला, हा मोस्टली तुमच्या BSc MSc याच्यामध्ये कव्हर केला जातो. तर तुम्ही सुद्धा या एलिजिबिलिटी क्रायटेरिया कम्प्लीट करत असाल आणि या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं बघत असाल तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण बॅचेस सुरू केल्यात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. तर याच्यामध्ये कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाईल, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्याचबरोबर PYQs आणि MCQs सॉल्विंग हे प्रत्येक वीकला इथे आपण करून घेणार आहोत. यासाठी तुम्ही इंदुना अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. थँक्यू.